जन्य परिस्थितीमुळे गॅसच्या तुटवड्याचा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसतोय। अनेक हॉटेल चालकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणं तात्पुरतं बंद केलेलं आहे। गॅसचा पुरवठा अनिश्चित झाल्याने हा निर्णय घेतल्याचं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हॉटेल चालकांसह अनेक कर्मचाऱ्यांनाही आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईतील स्विगी झोमॅटोची नक्की काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव यांच्याकडनं। पाहूयात। इराण इस्रायल युद्धाचा फटका आता थेट हॉटेल आणि रेस्टॉरंटवर बसलेला आपल्याला दिसतोय। सिलेंडर म्हणजे जसं पहिला मिळत होते तसे आता मिळत नाहीत, कमी प्रमाणामध्ये मिळतात। समजा पहिला 4 मिळत होते दिवसाला, आता 2 मिळतात। त्याच्यामुळे आता आम्ही पार्सलचा झोमॅटो किंवा स्विगी हा धंदा बंद ठेवलेला आहे। पार्सलचा बाहेर आउटडोअर पार्सल पण बंद केलेले आहे आम्ही। फक्त आता टेबलचा फक्त रेस्टॉरंटचा धंदा चालू आहे आमचा। तुमच्या व्यवसायाला फटका बसला आहे। इलेक्ट्रिक आता असं बोललं जातं की इलेक्ट्रिक इंधन यूज करा म्हणून। इलेक्ट्रिकवर ते जेवण होऊच शकत नाही। आणि तेवढे सगळ्या चेंजेस करायला लागतील। म्हणजे इलेक्ट्रिक भट्ट्या पहिला गॅसच्या शेगड्या काढून इलेक्ट्रिक शेगड्या आणाव्या लागतील। त्याला वेळ जाणार त्यासाठी, तर ते होऊ शकणार नाही आहे ते इलेक्ट्रिकवरती। कॅमेरामॅन प्रवीण सोबत साक्षी यादव, साम टीव्ही।